शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 28 ऑगस्ट. वार आहे शनिवार, तारीख आहे 29 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया महाराष्ट्राच्या सोलापूर परिसरामधून. आपण जर शुक्रवारी सोलापूर परिसर जर बघितला 28 ऑगस्टला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. अक्कलकोट या परिसरात, इंदी, त्याचबरोबर विजयपूर, पंढरपूर, सांगोला या परिसरात देखील आपल्याला म्हणजे जास्त पाऊस नाही दिसत आहे, पण ढगाळ वातावरण आहे. झाला तर थोड्याफार प्रमाणात सांगोला या परिसरामध्ये रिमझिम पाऊस असेल. बाकी जास्त काय पाऊस हा शुक्रवारी 28 ऑगस्टला आपल्याला त्या परिसरात काही दिसत नाही आहे. त्याचबरोबर अकलूज, इंदापूर, बारामती, कात्रज, दौंड, केडगाव, श्रीगोंदा, कर्जत, कडा, अहिल्यानगर, पाथर्डी, त्याचबरोबर शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, बीड, वडवणी, केज, कळंब हा परिसर जरी आपण बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर परभणी, परळी, अहमदपूर, नांदेड, त्याचबरोबर आपण जर निजामाबाद, निर्मळ, उमरखेड, अरणी, पुसद, वाशिम, त्याचबरोबर यवतमाळ, पांढरकवडा, हिंगणघाट, वरारा हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, चिमूर, उमरेड, हिंगणघाट, वर्धा, नागपूर, अरवी, त्याचबरोबर मुलताई, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, देवरी, ब्रह्मपुरी हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला पाऊस दिसत आहे. इथे साकोली, देवरी, गोंदियामध्ये, तुमसरमध्ये, ब्रह्मपुरी, भंडारा, रामटेक, नागपूर, उमरेड या परिसरात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या त्या परिसरात देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण जर आर्वी, यवतमाळ हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर अकोला, अकोट, त्याचबरोबर धरणी, बुरानपूर, खामगाव, चिखली, बोदवड, शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, अंबळनेर, जळगाव, चापडा, शिरपूर, धुळे, साक्री, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, सटाणा, नाशिक, त्याचबरोबर साक्री, नावपूर, नंदुरबार हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस नाही आहे. त्याचबरोबर आपण जर पेठ, नाशिक, वापी, बोईसर, धानू, त्याचबरोबर वडा, घोटी, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार हा जर परिसर जर शुक्रवारी 28 ऑगस्टला जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी कर्जत, लोणावळा, लवसा, माणगाव, महाड, महाबळेश्वर, खेड, चिपळूण, मंडणगड, दापोली, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजपूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. आपण जर शनिवारी 29 ऑगस्टला बघितलं तर संगमेश्वर, त्याचबरोबर रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड, महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, लोणावळा, कर्जत, नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर, ठाणे, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, वडा हा परिसर बघितला, पेठ, त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक परिसरामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. दिंडोरी, निप्पाड, शिन्नर, संगमनेर, अकोले, लोणी, श्रीरामपूर, त्याचबरोबर कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, वैजापूर, चाळीसगाव हा परिसर बघितला तर पाचोरा, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, जालना, त्याचबरोबर अंबड, परतूर, मंठा, शेलू, जिंतूर, त्याचबरोबर लोणार, मेहकर, चिखली, बुलढाणा, त्याचबरोबर खामगाव, परतूर, अकोला, मालेगाव, वाशिम, पुसद, हिंगोली, अंजनी, अरणी हा परिसर बघितला, यवतमाळ तर या परिसरात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. नागपूर परिसर जर बघितला तर नागपूर परिसरामध्ये शनिवारी 29 ऑगस्टला आपल्याला नागपूर, रामटेक, त्याचबरोबर तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया, देवरी, त्याचबरोबर
राजनंदगाव या परिसरात देखील काही प्रमाणात पावसा दिसत आहे. गडचिरोलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पावसा होणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद, अरणी, पुसद, उमरखेड, हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर, माजलगाव, बीड, जामखेड, अहिल्यानगर परिसर, त्यानंतर शिरूर, दौंड, बारामती, पुणे, मंचर, अकोले हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. मालेगाव, मनमाड, त्याचबरोबर चाळीसगाव, कोपरगाव, नाशिक, साक्री या परिसरात देखील फक्त ढगाळ वातावरण आहे. पाऊस आहे, पण इकडे महाबळेश्वर, महाड, लवसा, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, त्याचबरोबर दापोली, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पावसाळा दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण 2 दिवसाचा या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान बघितलेला आहे. शुक्रवार 28 ऑगस्ट आणि शनिवार 29 ऑगस्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.